ओम बाळूमामा नमो नमः. प्रिय भक्तांनो, असेच बाळूमामांचे प्रेमळ व मनमोहक संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळावे यासाठी आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व या देवी स्वरूपी संदेशाला लाईक करून आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा, हे गुरु माऊली आम्ही तुमचं बाळ आहो असं टाईप करा. देव सांगत असतात, माझ्या प्रिय भक्ता, आज मी तुला काहीतरी बोलण्यासाठी आलेलो आहे, म्हणून कोणत्याही परिस्थितीत आज मला दुर्लक्ष करू नको, कारण आजचा मी पाठवलेला हा संदेश तुझ्यासाठी भरपूर असा चांगला ठरणार आहे. एक गोष्ट लक्षात घे, जेव्हाही एखादा माणूस आतून तुटून जातो ना, तेव्हा तो खूप शांत नक्की झालेला असतो. आणि लक्षात ठेव, अशी माणसं लहान लहान प्रसंगाने लगेच दुखवली जातात. हे देखील तितकंच खरं आहे, कारण त्या आतून तुटण्यामध्ये त्या माणसाने सगळं काही गमावलेलं असतं. आणि अशा लोकांना आधार देणं मात्र प्रचंड जास्त असं अवघड असतं. त्यांना ना कशाची चिंता उरलेली असते, ना प्रेम ना भीती, कुठली अपेक्षा त्यांची उरलेली असते. उरलेलं असतं ते फक्त आणि फक्त दुःख, असं दुःख की जे कधी शब्दातून व्यक्तच होणार नाही. आणि आज मी तुला हे नक्की सांगितलं आहे, याच्या मागेही कोणतं ना कोणतं कारण आहे. प्रेमळ भक्ता, नेहमी एका गोष्टीचे भान असू दे बरं, जीवनामध्ये कधीही तू अशा स्थितीला जाऊ नको की सर्व गोष्टींचे मूल्य तुला कमी वाटू लागेल. लक्षात घे, सर्व काही गोष्टी तुझ्यासाठी नक्की पूर्णपणे आहेत, म्हणून लक्षात घे, कधी घाबरायचे नाही. प्रत्येक नक्की वेळी तुला प्रयत्न करायचे आहे. देव सांगत असतात, प्रिय भक्ता, तू प्रयत्न सर्वांची मन जपण्याचा, पण तुलाही मन आहे हे कुणाला कळत नसते. तू नक्की प्रयत्न सर्वांना सुखी ठेवण्याचा करतो, पण खरंच सुखी आहे हे कोणी जाणले नाही. तू नेहमी प्रत्येकांवर व सर्वांवर प्रचंड जास्त अटूट असं प्रेम करण्याचा नक्की प्रयत्न करतो, मात्र तुझ्यावर नक्की प्रेमाची बरसात कुणी करत नसतं. म्हणून लक्षात घे, प्रयत्न जरी तू करत असला तरीही आम्ही तुझ्या सोबत आहो. घाबरू नको, नेहमी आम्ही नक्की तुझ्या सोबत असतो व आम्ही प्रत्येक भक्तांना साथ देत असतो. नाती 3 प्रकारची असतात बरं, एक रक्ताची, दुसरी मानलेली आणि तिसरी नात्या पलीकडची असतात. प्रेमळ भक्तांनो, संकट प्रसंगी जिथं काही रक्ताची नाती कामी येत नाहीत ना, तिथं मात्र मानलेली नाती संकट निवारण्यास मात्र नक्कीच मदत करतात. आणि जिथं रक्ताची आणि मानलेली नाती नेमकी जवळ नसतात, तिथं नात्यांपलीकडे नक्की सगळे सोयरे मदत करतात. ज्यांच्याशी तोंड नक्कीच ओळखीशिवाय पुरती ओळखी नसते. म्हणून माणसानं आयुष्यात रक्ताच्या व मानलेल्या नात्यांसोबत नात्या पलीकडचे सगळे सोयरेही जमवले पाहिजे, हे देखील तितकं महत्त्वाचं आहे. भक्तांनो, ज्यांना चांगला अनुभव आयुष्यात नक्कीच एकदा तरी येत असतो, म्हणून जगायचे असेल तर स्वतः साथे देखील जगायला सुरुवात कर, कारण मी दिलेलं हे तुझ्या आयुष्याची वेळ प्रत्येक वेळी संपून जात आहे, हे मात्र तुला कधी लक्षात येत नाही. मात्र मी आज तुला सांगत आहे, माणूस प्रत्येक व्यक्तीमध्ये गुंतागुंती आणि कमतरता दोन्हीही नक्की असतात बरं. फरक इतकाच असतो की जो मनाने बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो ना, त्याला मात्र कमतरता बसते. मित्रांनो, श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट आपण सर्व भक्तांना सांगितलेली आहे. जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म चांगले कराल ना, तर मात्र देवाला तुम्हाला नक्की द्यावंच लागेल व तुम्हाला देवांना शोधण्याची गरज नाही, तर भगवंत स्वतः तुम्हाला शोधत नक्की तुमचा हात पकडतील व तुम्हाला आयुष्यामध्ये प्रचंड जास्त असा आनंद देतील. प्रिय भक्ता, लक्षात घे, निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होते असते बरं, जी नेहमी दुसऱ्याच्या सुख दुःखात धावून जात असते. मात्र जब तक तुम यहाँ जिंदा हो तब तक यहाँ तुम्हारी निंदा होती रहेगी, लेकिन तुम डरो मत
क्योंकि हम गया नहीं अभी जिंदा है. प्रेमळ भक्तांनो, लक्षात ठेवा, मी अजून गेलो नाही. मी माझ्या प्रत्येक भक्तांसाठी अजूनही जिवंत आहे. जो माझे नाव निस्वार्थ मनाने घेईल ना, त्याच्या मात्र मी नेहमी सोबत असतो. व चांगल्या मनाने जो मला हाक मारेल ना, त्याच्या नक्की मी सोबत असतो. मित्रांनो, सद्गुरू माऊलींचे असेच प्रेमळ व भक्तिमय संदेश नक्की प्राप्त होतील बरं. नक्की चॅनलला सबस्क्राईब करून संदेशाला नक्की लाईक करा. देव सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, रडू नको, उदास होऊ नको. कारण सुख माणसाच्या अहंकाराची तर दुःख माणसाच्या धैर्याची नेहमी परीक्षा घेते. जो दोन्ही परीक्षेमध्ये नेहमी उत्तीर्ण होतो ना, तोच माणूस जीवनामध्ये सर्वात जास्त यशस्वी होत असतो व सर्वात मोठे यश प्राप्त करत असतो. तुझ्या जवळचे सगळे लोक हे शुभचिंतक असतात बरं. असं नाही तर त्यापैकी काही लोक हे तुझं शुभ नक्की असताना चिंतित नक्की पूर्णपणे देखावले होत असतात. म्हणून लक्षात घे, जिथे तू प्रत्यक्षात उपस्थित नसतो तिथे तुझ्यामध्ये असणारी गुण व अवगुण नक्की प्रतिनिधित्व करत असतात. म्हणून लक्षात घे, तुझे गुण व अवगुण प्रत्येक माणूस लक्षात ठेवत असतो असे समजू नको. तुला नक्की पूर्णपणे जीवनामध्ये सुख पाहिजे असेल तर धन आले म्हणजेच त्या पाठोपाठ सुख आले असे नसते. नको गुरुमाऊली मला सोन्या चांदीचे दान रे, फक्त आवर हे गुरुमाऊली हे पावसाचं भान रे. नक्की कमरेवरचा हात सोडून आभाळाला लावतू, ढगाला थोडं थांबून वाचव माझं गावतू. प्रिय भक्तांनो, नेहमी भगवंतांकडे काही मागायचं असेल तर स्वतःसाठी नक्की काही मागू नका. लक्षात घ्या, भगवंतांकडे काही मागायचे असेल तर नेहमी एक गोष्ट मागा, ती म्हणजे तुमच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावे अशी गोष्ट मागा. लक्षात घ्या प्रेमळ भक्ता, देव नेहमी सांगत असतात, माझ्या प्रिय भक्ता, एक गोष्ट नेहमी लक्षात घे, पूर्णपणे स्वतःमध्ये कमीपणा समजणे म्हणजे तू नेहमी डिप्रेशनमध्ये नसतो, तर तू स्वतःला नक्की कमी मानून यातून कधीच मार्ग काढू शकणार नाही. ही भावना तुला खूप तळागला नेते तेव्हा चालू होतो, तो म्हणजे डिप्रेशन. म्हणजे पूर्णपणे विचारांच्या खोलवर आत जाऊन विचार करणे. यामध्ये लक्षात ठेव, मनुष्य एकटं राहायला शिकतो व पूर्णपणे अनोळखी व्यक्तीशी माणूस डोळ्यात डोळे घालून बोलायला मात्र घाबरतो. यातून आतून तुटलेला माणूस एकतर अतिशांत बुद्ध अवस्थेत जातो, नाहीतर टोकाची भूमिका घेऊन दुनियेची लक्तर तोडायला नेहमी सुरुवात करतो. या दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध भूमिका असल्या तरी व्यक्तीचा मूळ स्वभाव काय निर्माण करतात. शांत माणूस टोकाची भूमिका घेतो, तर दुनियेची लक्तर तोडणारा माणूस अचानक बुद्धावस्थेत जातो. यात नेहमी तुझी मानसिकता व ही संतुलन बनून यालाच पूर्णपणे ठेवण्याच्या नादात विरुद्ध टोकाची भूमिका घेत असते. यालाच तू समाजमान्य भाषक मानसिक संतुलन बिघडले असेही म्हटलं जातं बरं का. म्हणून लक्षात घे, जास्त कोणत्याही गोष्टीचा विचार करणं भरपूर घातक आहे भक्ता. म्हणून पूर्णपणे कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करू नका. प्रेमळ भक्तांनो, या जीवन प्रवासामध्ये अनेक प्रवाह येऊन अगदी जवळून नक्की अलगद निघून जात असतात बरं. काही प्रवाहांची गती दिशा वेगळी तर काहींची अगदी मिळती जुळती असते. अशातच कधी कधी भिन्न प्रवाहांची काही काळ भेट होते व वाटते आता आपली दिशा बदलली. लहरी बदलतील, आपल्याला एक वेळीच गती मिळेल, पण निसर्गाने काही वेगळंच ठरवलेलं असतं बरं. काही क्षणातच अपेक्षांना तडे जातात आणि प्रत्यक्ष प्रवाहांना वेग पूर्णपणे वेगळा उतार भेटतो. मार्ग तोच असतो बरं, मात्र निसर्ग नियमित पण आयुष्यभर त्या सुजल प्रवाशाला उगीच पूर्णपणे कोरडेपणाची जाणीव होत राहते. पण एक गोष्ट सलते ती ही की हे सर्व प्रवास
प्रवाह शेवटी एकाच सागरात येऊन त्याच्या अंतर्गत असीम कालांतरिक विलीन होऊन जातात. पण मग त्यासाठी आयुष्यभराची प्रतीक्षा असते. प्रतीक्षा व संयम या दोन्ही गोष्टी जर पाहायला गेलं ना भक्तांनो, तर या दोन्ही गोष्टीमध्ये तुम्हाला भरपूर काही नक्की अनुभवायला मिळेल आणि भरपूर काही शिकायला मिळेल. फक्त शिकणं आणि अनुभवणे दोन्हीही तुमच्या हातात मी दिलेलं आहे. बाकी सर्व काही तुम्ही ठरवा. आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहो. वातावरणाला आठवणींचा सुगंध असतो बरं. नक्कीच लक्षात घे, जेव्हा श्रावणात पावसाला सुरुवात होते ना, तेव्हा मन मात्र आठवणीत भिजायला लागते व घेऊन जातं मंदूर भूतकाळाच्या जगामध्ये. तुझ्या नक्की आयुष्याचा गोड आठवणीत पुन्हा एकदा तू तुझा होऊन जातो, हरवून जातो तू स्वतःला व पूर्णपणे व्याकुळ जीवनाची आस आठवणींना कंटाळून घेते. पुन्हा पूर्णपणे पटायला लागतं सबजूट आणि प्रेमळ भक्ता. एक गोष्ट लक्षात घे, पूर्णपणे वातावरणामध्ये कसाही बदल असू दे, मात्र स्वतःमध्ये बदल करणे म्हणजे पूर्णपणे आयुष्यामध्ये यश गाठणे होय. प्रेमळ भक्तांनो, असेच बाळूमामांचे प्रेमळ व पूर्णपणे देवी स्वरूपी संदेश प्राप्त करण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला हे भगवंतांचे संदेश प्राप्त होतील. देव सांगतात, श्रीमंत कोण असतो? श्रीमंत नक्की पूर्णपणे एकेकाळी झाले असे एक श्रीमंत बाई आपल्या मुलाच्या लग्नात नक्कीच पूर्णपणे मोलकरणीला नक्की स्वतःही देण्यासाठी म्हणजे पूर्णपणे साडी खरेदी करताना दुकानदाराला म्हणते, मोलकरणीला साठी भेट पूर्णपणे द्यायची आहे, ती म्हणजे साडी जरा हलक्याची दाखवा. थोड्या वेळाने मात्र काय होते, ती पूर्णपणे जेव्हा बाई जाते ना मोलकरणीसाठी साडी साधी घेऊन, ते थोड्या वेळानेच त्याच दुकानामध्ये त्या बाईच्या घरामध्ये जी कामाला नक्की मोलकरणी होती तीच त्या दुकानात जाते व मोलकरणी नक्की साड्यांच्या दुकानात येते आणि दुकानदाराला म्हणते, नक्की मालकीन बाईंना साडी भेट द्यायची आहे, साडी चांगली आणि भारीतली भारी दाखवा. लक्षात घे भक्ता, यामध्ये फरक बघ कशात आहे. धनाने जरी श्रीमंत असला तू, मात्र तुझ्या मनाची श्रीमंती आम्ही पाहत असतो. म्हणून लक्षात घे, मनाची श्रीमंती जर तुझी असली ना, तर तुला या जगामध्ये मी काही देखील कमी पडू देणार नाही. फक्त पूर्णपणे तुला माझ्यावरती विश्वास ठेवून जगायचा आहे. मित्रांनो, भगवंत सांगत असतात, प्रिय भक्ता, पूर्णपणे बाहुबदकोला बदलवणे श्रीरामांनाही जमले पूर्णपणे नाही, अर्जुनांनाही जमले नाही व छत्रपती शिवरायांनाही जमले नाही व पेशव्यांनाही जमले नाही. आपल्याही ते नक्कीच जमणार नाही. बदल स्वतःच केला पाहिजे बरं का. नक्की धाकटे असाल तर सहन करायला शिका, थोरले असाल तर माफ करायला शिका. कितीही भांडण, प्रत्येकाच्या शेवटचा प्रवास हा बाहुबदकीचा व नक्की खाद्यावरचं होणार आहे. प्रेमळ भक्तांनो, गेलेले दिवस परत येत नसतात आणि येणारे दिवस कसे येणार हे मात्र सांगता पूर्णपणे येत नाही. म्हणूनच लक्षात घ्या, आयुष्यातील प्रत्येक क्षण असंच जगा. नाती मोठी नसतात, तर ती सांभाळणारी माणसं मात्र प्रचंड जास्त अशी मोठी असतात. प्रेमळ भक्तांनो, भगवंत म्हणत असतात, माझ्या प्रेमळ भक्ता, अजिबात दुर्लक्ष करू नको, कारण हा संदेश तुझ्यासाठी आहे. आणि जर हा संदेश तुम्ही इतका वेळ देऊन ऐकला असाल तर धन्यवाद. मित्रांनो, लक्षात ठेवा, एक मानसशास्त्री सत्य आहे. खूप गोड बोलणारी, अति नम्रपणा दाखवणारी, पाया पडणारी, अति स्तुती करणारी व अति आदर सत्कार करणारी माणसं अति धोकादायक व दाम्भिक, आतल्या गाठीची लबाड व पूर्णपणे संधीसातू व विश्वासघात असतात बरं. नक्कीच ते तुझ्याच खांद्यावर हात ठेवून तुलाच खंदा देण्याचे मात्र षडयंत्र रचत असतात. म्हणून लक्षात घे, माणसं वासाला शिकतात
शिकशील तर नक्की आयुष्यामध्ये कधी रडणार नाहीस. फक्त लक्षात घ्या, स्वप्न आधी कधीच न मिळवलेलं, मिळवण्यासाठी आधी कधीच न केलेली मेहनत मात्र तुला करावी लागेल. मगच तू स्वप्न तुझे पूर्ण होतील. देव सांगत असतात, माझ्या प्रेमळ भक्ता, पूर्णपणे आम्ही तुझ्यासोबत असताना भेहू नको. कारण भगवंत जेव्हा एखाद्या भक्ताच्या सोबत असतात तेव्हा एकटा हा शब्द मात्र त्या व्यक्तीच्या सोबत कधीही नसतो बरं. हे मात्र नक्कीच पूर्णपणे खरं आहे मित्रांनो. एक पूर्णपणे बाकी एकाकी, एक अंत एकांत, एक अडके एकात, एक एकट्या जगात, एक खिडकी एक वारा, एक चंद्र एक तारा, एक नजर एक वाट, एक एकटा एकटाच. पूर्णपणे जीवनामध्ये एकटा आलेला आहेस आणि एकटा जाणार आहेस. म्हणून प्रेमळ भक्ता, काळजी व घाबरणं थांबव व माझ्यावरती प्रचंड जास्त असा विश्वास ठेव. म्हणून प्रेमळ भक्तांनो, नेहमी भगवंतांवरती मात्र आपला अटूट विश्वास नेहमी असावा. कारण भगवंत प्रत्येक भक्ताच्या सोबत असतात व प्रत्येक भक्ताचे जीवन आनंदी करत असतात. जर तुम्ही आजचा हा देवांचा भक्तिमय संदेश संपूर्ण ऐकला असाल तर धन्यवाद. भेटूया पुढील एका नवीन देवी स्वरूपी संदेशाद्वारे.